नमस्कार मावशी. नमस्कार. काय नाव तुमचं? उषा काळे. उषा काळे. उषा शंकर काळे. प्रॉपर कुठचं आहे तुम्ही? माजलगाव. माजलगाव बीड जिल्हा. हो. वाव. मावशी, तुम्ही आपलं रिया शांभवी ज्यूस कशासाठी वापरलं होतं आणि का वापरलं त्यासाठी त्याच्या अगोदर काय प्रॉब्लेम होते तुम्हाला काही सांगता? कोणाला काय नव्हतं, पण सासूबाईसाठीच घेतलं होतं. सासूबाईला काय प्रॉब्लेम होता? मग त्यांना पिशवीचा कॅन्सर होता ना. पिशवीचा कॅन्सर. पिशवीचा कॅन्सर होता. मग त्याला 3 वर्षांनी होता. आम्ही तज्ञ डॉक्टरकडे इकडे औरंगाबादला दाखवलं होतं. त्यांना तिथं शॉट द्यायचे सांगितले होते, पण आम्ही दिले नाही, काय नाही म्हणलं. मग ते म्हणजे ह्याच्यावरच बघू आपण, नाही का. अशीच एक मीटिंग ऐकायला गेली मी अमृतची आमच्या शेजारी. मग ते म्हणले की बघायचं ते, म्हणजे तुमच्या आईसाठी बघा याच्यावर फरक पडला तर. मग ते औषध दिलं त्यांना, 1 बॉटल दिली. ते म्हणले एका बॉटलीत काय नाही वाटायला, म्हणलं आता खाऊन तर बघा फरक पडेल ना. मग दुसरी चालू केली द्यायला, तिसरी चालू केली. ते एकदम असं म्हणजे जेवण बिवण चाललं त्यांना, आता थोडं थोडं कमी कमी व्हायला लागलं त्यांच्यावर. आणि मग ते कमी कमी झालं त्यांच्यावर. त्यांच्या ते हाडाची 1 गोळ्याची बॉटल दिली त्यांना. ते मला येणे माझं अंग मोकळं वाटायला लागलं एकदम. मला म्हणजे एकदम फरक पडला, नाही का. जेवण बिवण चाललं, त्यांचं वजन वाढलं. परिस्थिती कशी आहे आता? एकदम व्यवस्थित आहेत त्या. आता एकदा चेक करून बघू आपण. स्वतः जायचं आता 1 तारखेला. गावाकडे गेले की 1 तारखेला बघून घेऊ. आता चेक करून बघू त्यांचं. त्यांची आता 6वी बॉटल चालू आहे. 5वी. याच्या अगोदर केला असं आम्ही 1-1.5 लाख रुपये, 1-2 लाखापर्यंत गेला असं आमच्यावर. हो. काय सजेस्ट करू इच्छिता सर्व लोकांना की वापरलं पाहिजे? समजा लोकांनी घेतलं पाहिजे, घराघरात वापरलं पाहिजे. आमचं 100% असं वाटतं कोणता सपोर्ट मागं उभा राहिला. आपल्याला एवढं काम चालू केलं त्यांनी, 100% ह्याच्यावर फरकच आहे. माझ्या नाताला दिलं, जावाच्या आईला दिलं, एकदम केलं. आता मी 10-15 लोकांना औषध दिलं मी स्वतः. मला सही पण येत नाही, मी अंगठा आहे माझ्यावाला. एवढ्या 10-5 लोकांना मी औषध दिलं. त्या लोकांचे फोन यायला लागलेत की ताई आमची पण तुम्ही जसं करतात काम ह्याच्यामध्ये तसं आम्हाला पण माहिती करा. आणि लोकांचा पण आशीर्वाद भेटला की हे अमृत ज्यूस तुम्ही कुठूनच आणले ना, आम्हाला पण माहिती द्या ह्याची. थँक्यू सो मच.